नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. ज्या शरद पवारांना राजकारणाचं वारं कोणत्या दिशेला वाहणार आहे हे कळतं, त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या पवार कुटुंबामधलं राजकीय वारं कोणत्या दिशेला जाऊ शकतं हे कळणार नाही. असं कसं होईल? त्यामुळं त्यांचं जे बुद्धिबळ आहे त्यानुसार ते ज्या प्रकारचा माइंड गेम खेळत आहेत, त्या खेळामध्ये सुप्रिया सुळे यांचं केंद्रीय मंत्रीपद हे निश्चित झालेलं आहे. मुहूर्त अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरचा आहे. आता अजित पवार हे पूर्णतः महाराष्ट्र बघणार आहेत, जसं अखंडित राष्ट्रवादीमध्ये ठरलेलं. सुप्रिया सुळे तेव्हा म्हणायच्या की दादाला मला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय. मग अजित पवार हे राज्याचं नेतृत्व करणार आणि सुप्रिया सुळे हे केंद्रामध्ये मंत्री होणार. आणि अर्थातच यासाठी दोन्ही राष्ट्रवादींना एनडीए मध्ये सहयोगी पक्ष म्हणून सामील व्हायचं असेल तर आधी एकत्र यावं लागणार आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनसीपी म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नाही तर नॅचरल करप्ट पार्टी, नॅशनल करप्ट पार्टी, भ्रष्टाचारी पार्टी ही चालणार आहे. त्याचं कारण काय? आता ना नायडू विचारसरणीचे आहेत, चंद्रबाबू नायडू, ना नितीश कुमार आहेत, पण राजकारणामध्ये टेकू कुबड्या ह्या लागतातच. मग फुले शाहू आंबेडकरवादी राष्ट्रवादी काँग्रेस का नाही चालणार? तर ते राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं. तुम्ही आणि आम्ही काय करायचं असतं, विचारसरणीचा जो भूलभुलैया हे राजकारणी उभे करतात, कार्यकर्त्यांना वापरून घेतात, तर त्याच्याकडे हातबलतेने बघायचं, एवढंच आपल्या हातात असतं. आता हा माइंड गेम जो आहे शरद पवारांचा, त्याबद्दल आपण थेटपणे चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण पॉलिटिक्स डिकोड करण्याचा प्रयत्न करत असतो. हे बघा, शरद पवार हे एकाच वेळेला राहुल गांधींना जीव घालू शकतात, गौतम अदानींना तिथं बोलू शकतात, त्या दोघांची भेट घालून देऊ शकतात. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला आणू शकतात, त्यांना वेगवेगळे राष्ट्रीय लोकमान्य टिळक वगैरे असे पुरस्कार देऊ शकतात, शेतीच्या प्रश्नावर चर्चा करायची म्हणून अधूनमधून भेटू शकतात. हे असे शरद पवार म्हणजे हे सगळ्यांचे मित्र आहेत. मग त्यांना राजकीय त्यांचं जे काही 5.5 दशकांचं जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गेम खेळलेले आहेत. आता अंगाला तेल लावलेला पैलवान म्हणजे तो हातात लागतच नाही. मग हा पैलवान जो आहे राजकारणामध्ये, आता आपल्या कन्येला सुप्रियाला ते केंद्रामध्ये मंत्री करणार. कारण काय? आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही परिस्थिती आहे ती त्याची एकच जमेची बाजू आहे की 8 खासदार आहेत, ती शक्ती आहे आणि त्याच्यावर व्यवहारवादी राजकारण करावं लागणार. कारण विधानसभेमध्ये गुलाबी रंगाचा कोट घालून ते सगळा मेजेंडा कलरमध्ये प्रचार करणारे अजित पवार हे भारी पडलेले आहेत. नगर परिषद नगरपालिका निवडणुकामध्ये देखील भारी पडलेले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी आता महानगरपालिकेमध्ये आपल्याला युतीला भाग पाडलेला आहे त्यांनी. मग असं असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं काय? तर राज्यामध्ये जर अजित पवार हे प्रबळ आहेत आणि ते त्या अर्थाने दादा ठरलेले आहेत, तर आता मग कसं आहे की बापाचा नाद करायचा नाही वगैरे अशी भाषा आता चालणार नाही. त्याच्यामुळे पार्थ जमीन घोटाळा वगैरे असं काही करेल असं आत्याबाई सुप्रिया सुळेंना काही वाटलेलं नाही. बारामतीची नगर परिषद निवडणूक लढवावी असं काही वाटलेलं नाही. नावापुरतं आपलं उभं केलं, एवढंच झालेलं आहे. हे सगळं काय सांगतंय
हे एकच सांगतंय की एकत्र यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्रात आणि सुप्रिया सुळे यांच्या रूपाने केंद्रामध्ये सत्ता पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी शरद पवारांनी एक माइंड गेम खेळायला सुरुवात केलेली आहे. आता ते स्वतःचाच माइंड गेम ज्या वेळेला खेळतात त्यावेळेला ते अनेकांना सामील करून घेतात कळत न कळतपणे. मग त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे बघा मध्यंतरीच्या काळामध्ये इंडियन एक्सप्रेसला नीरजा चौधरी या ज्येष्ठ महिला पत्रकाराला त्यांनी मुलाखत दिली होती. तर त्या नीरजा मॅडमनी विचारलं होतं की हे एकत्र येण्याचं काय आहे, असं बोललं जात आहे वगैरे. ते म्हटले होते की काही लोकांना वाटतंय एकत्र यावं, काही लोकांना असं विरोध आहे, त्यांची चर्चा चालू आहे आणि त्यांनी ते आता ठरवावं. आता त्यांनी ते ठरवावं म्हणजे कुणी ठरवावं? सुप्रिया सुळेंनी ठरवावं की कसं एकत्र यायचं. म्हणजे एक तर आता पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसवर पूर्ण हक्क सांगायचा आहे, वारसा हक्क, की थोडंसं पक्ष म्हणून काही बघायचं आहे. मग जर आता वस्तुस्थिती काय आहे, की लोकसभेमध्ये आपण संसदपटू म्हणून 8 वेळेला उत्कृष्ट असे पुरस्कार घेतलेले आहेत. उत्कृष्ट संसदपटू म्हणून आपलं इंग्लिशवर प्रभुत्व आहे. मग आपण केंद्रामध्येच चांगलं काम करू शकतो. आपण केव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू शकतो. जसं ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात आपण फिरून आलो. मग त्यावेळेला आपल्याला हे आठवलं नाही. आईस आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीडी ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर, मग त्याबरोबर आमचा पक्ष फोडला. आईस मध्ये सगळं गुंतवलं, सगळे ईडीग्रस्त हे घेतले, मंत्री केले त्यांना. हे आरोप जे केले होते, ते जे बरसले होते, ते सगळं विसरून जायचं असतं. राजकारणामध्ये काल काय बोललो आपण हे वगैरे, उद्या काय बोलणार आहोत याचं काही तारतम्य बाळगायचं नसतं. आत्ता काय सत्ते सत्ता कशी मिळवायची, आपली संपत्ती कशी राखायची, सुरक्षितपणे कसं राहायचंय याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून मग ते कसं आहे की हा सगळा बुद्धीचा खेळ आहे. ती बुद्धी वापरावी लागते. आपलं शिक्षण किती झालेलं आहे, काय झालेलं आहे याच्यापेक्षा आपल्याला जे डावावर मांडायचं आहे आणि जिंकायचं आहे याचं गणित नीट प्रकारे साध्य करता आलं पाहिजे. मग ते शरद पवारांनी जसं केलेलं आहे. पराभव झाला नाराज व्हायचं नाही, विजय झाला हुरळून जायचं नाही, आपलं चालत राहायचं. सगळ्या पक्षांमध्ये मित्र ठेवायचे. आणि त्याप्रमाणे सुप्रिया सुळे बरोबर तयार झालेल्या आहेत. कधी काय बोलायचं कधी बोलायचं नाही हे त्यांना आता चांगलं कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे प्रशांत जगताप असतील, कुणी नाराज होणार असतील, कुणी ह्या नाराज होणार असेल तो नाराज, त्याला कसं सावरायचंय, काय उत्तर द्यायचंय, कसं करायचं, जाहीरपणे काय बोलायचंय. बरं आपण एकत्र आता केंद्रामध्ये मंत्री होणार आहोत म्हणून काही सगळीकडे डमरू वाजवत सांगायचं नसतं. इकडं ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे काय, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ती आहे असं म्हणणं. सगळीकडे हात ठेवायचा आहे. महाविकास आघाडी म्हणूनही ठेवायचा आहे, इकडेही ठेवायचा आहे. या पद्धतीने पुढं पुढं जायचं आहे. आणि हे सगळे कृती आता लोक एवढे वेडे राहिलेले नाहीत. लोकांना आता लक्षात राहतं. लोक जुने व्हिडिओ काढून पाहतात, जुने काही पोस्ट पाहतात, तरी देखील लोकांना वेड समजून, बरं का, ते वेड समजून राजकारण जे व्हायचंय करायचंय ते उद्योग करतातच. आणि अतिशय म्हणजे त्याच्यासाठी कुठली लज्जा तमा बाळगायची असते असं काही नाही. कारण राजकारण आम्हाला सगळं क्षम्य आहे. मग त्याच्यामुळे आम्ही आम्ही ते करतोय आणि लोकांच्या भल्याचं करतोय, लोकांच्या विकासाचं करतोय, विचारसरणीशी प्रामाणिक राहून करतोय असं ते दाखवत राहायचं असतं आणि ते करत राहायचं असतं. अर्थात अशा राजकारणाचा किती फायदा होतो, किती प्रत्यक्ष समाजाला काय लाभ होतो, नवीन पिढीसमोर काय आदर्श ठेवले जातात, हे सगळे तुम्ही आपण बुद्धिवंतांनी ती चर्चा करत बसायची असते. झाला फायदा झाला, नाही झाला नाही झाला वगैरे ते झालं. पण सत्ता आहे शेवटी, धोरण करतीये. आणि मग अशा धोरणकर्त्यांमध्ये सुप्रिया सुळे आपलं राजकीय शहाणपण किती दाखवतात याच्यावर त्यांचं यश अवलंबून आहे. आणि त्या केंद्रामध्येच फिट राहू शकतात असा आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास हा
सांगतोय आणि त्या पद्धतीने शरद पवारांनी निर्णय घेतलेला आहे की आता आपण सहयोगी पक्ष म्हणून जायचं, महायुतीमध्ये जायचं, एनडीए मध्ये जायचं, हे पक्क ठरलेलं आहे. अट मात्र मोदी शहा फडणवीसांनी टाकलेली की तुम्ही एकत्र या आणि मग विचार करता येईल. तर त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. मग हे सगळे गणित, म्हणून आज महाराष्ट्रामध्ये ती चर्चा जोरात सुरू झालेली की सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार, मग त्याही मलिदा गँगमध्ये सामील होणार, तेही होणार. आता झालेलं काय माहिती का, की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, आता जसं शिवसेनेला एकनाथ शिंदेंना एक मंत्रीपद दिलं एनडीए मध्ये, कारण तुमचे ते 7 खासदार आहेत, तुम्हाला एक मंत्री, मग ते राज्यमंत्री. मग तिथं काय केलं, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ते घेतलं नाही, त्यांनी प्रतापराव जाधवांना केलं. इथे काय आलं, प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं की तुम्ही मंत्री होऊ शकता, तुम्ही किंवा तटकरे, मग तुम्हाला राज्यमंत्रीपद. मग हे म्हणाले आम्हाला राज्यमंत्रीपद नको आहे, आम्हाला कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद पाहिजे. पण खरं तर असं आहे की अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं पक्क त्याच वेळेला ठरलेलं असणार आहे की मंत्री करायचंय, मंत्रीपद घ्यायचं तर ते सुप्रियासाठी घ्यायचं आणि दोन्ही दोघांनी एकत्र यायचं. म्हणून काही काही दिवसाच्या अंतराने जवळपास दर महिन्याला ही चर्चा होत असते, एकत्र येणार, एकत्र येणार, एकत्र येणार. हे असं ते सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळं सुप्रिया सुळे आता त्या अर्थाने मलिदा गँगमध्ये जातील आणि केंद्रामध्ये मंत्री होतील, हे निश्चित आहे. आणि त्याचीच आज महाराष्ट्रामध्ये चर्चा होती. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.